एकदम वरून 8% बॅटरी राहिली आहे फक्त. बट मला व्ह्यू दाखवायचा होता तुम्हाला. वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आहे मंडे आणि आज मला आहे वर्क फ्रॉम होम. तर समर्थांकडे वायफाय आहे ना, तर तिकडे जाऊन बसते मी वायफायवर काम करायला. आणि आता केस वगैरे धुतली आहेत मस्तपैकी. आणि काय नाही, नाश्ता वगैरे केला आणि निघाले. सगळी जेवणाची गडबड चालू आहे घरामध्ये. तर बघूया आता आज कुठे जायचं आहे, आज कुठे जायचा प्लॅन आहे ते. तर तोपर्यंत मी काम करून घेते, पटपट आटपून घेते आणि मग नंतर एन्जॉय करायचा. चलो. प्लॅनमध्ये चेंज झालेला आहे. वर्क फ्रॉम होम ऐवजी वर्क फ्रॉम कार करत आहे मी. कारण आता आम्ही जातोय देवगड फिरायला. मी, मिली, भक्तिताई आणि निखिल म्हणजे जीजू आमचे. मी दाखवते तुम्हाला भेट. इकडे निखिल आहे आणि इकडे भक्तिताई, हे आमचे जीजू आहेत. तर गाईज आम्ही आलो आहे फायनली कुणकेश्वर मंदिराकडे. आणि इथे आल्या बघा, भक्तिताई आणि मिली पहिल्यांदा आधी खायचं बघत होते मुंबईला न्यायला. त्यानंतर आम्ही वरती आलो आणि वरती आल्या मंदिर राहिलं बाजूला. पहिल्यांदा फोटोग्राफी करायला सुरुवात केली. फोटो सेशन चालू झालं. आणि मंदिर एवढं सुंदर आहे ना, समुद्राच्या बाजूलाच आहे. आणि जेव्हा जत्रा असते तेव्हा तर खूप सुंदर दिसतं. त्यानंतर आम्ही गेलो आहे दर्शनाच्या लाईनला उभे राहिलो. तिथे बऱ्यापैकी गर्दी होती आज, सोमवार असल्यामुळे स्पेशली. आणि हा बघा, हा आहे गाभारा. खूप डिवाईन, खूप मस्त आणि खूप फ्रेश वाटतं बघितल्यानंतर. त्यानंतर मात्र दर्शन घेऊन आम्ही बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करत होतो. खूप सुंदर समुद्र दिसतो इथून बघायला. आणि थोडंसं ढगाळ वातावरण असल्यामुळे नाही तर अजून सुंदर दिसतो हा. त्यानंतर मग आम्ही कैरीपन्न आणि कोकम सरबत प्यायला गेलो खालच्याच दुकानामध्ये. मिलीने आणि भक्तिताईने कैरीपन्न पिलं आणि मी आणि निखिलने कोकम सरबत पिणार होतो. पण निखिलने भक्तिताईच्या मधलंसुद्धा कैरीपन्न प्यायलं. तसं हसत खेळत मजा करत होतो आम्ही. तर आता आम्ही आलो इकडे दाभोळचा गणपती, सिद्धिविनायक, पोखरबावचा गणपतीसुद्धा बोलतात याला. तर या मंदिरामध्ये आलो मी पण इथे सुद्धा जवळजवळ 3-4 वर्षापूर्वी आलेले. मंदिरात आलो आहे आम्ही. हे बघा, हा आहे तो गणपती. हा बघा, हा गणपती आहे मस्त आहे. आणि हा हे बघा किती मोठं आहे मंदिर. जातो आम्ही खाली. हे बघा, इथून जायचं खाली. हे बघा, इथून खाली जाऊ शकतो आपण. महाराजांची मूर्ती आहे इकडे, दत्ताची मूर्ती आहे. इथे पण आहे दत्ताचं मंदिर. आणि हा बघा, हा आहे तो स्पॉट. कसला भारी आहे ना. आम्ही स्कूल टाईममध्ये आलेलो, त्यानंतर मी आलेच नाही. वाव, मासे बघा किती आहे तिथे. झुंबडच हा पूर्ण ना. आणि हे आहे ते मंदिर. ॲम्बियन्स बघा, काय करू देऊचं नाही. हे बघा, असं जावं लागतं पाण्यातून. किती सुंदर आहे. पाय भिजवून नंतर इथे मंदिरात जायचं. ही अशी शिळ आहे फक्त ठेवलेली. इथे नमस्कार करायचा. भाई, पाणी बघा कसलं क्रिस्टल क्लिअर आहे एकदम. आणि इकडे मासे फिरतात एवढ्याशा पाण्यामध्ये. इथून व्ह्यू बघा गाईस, कसला भारी आहे. हे इथे थोडंसं बांधलं, आता नीट केलं. पहिल्यांदा एकदम रॉ होतं, एकदम रॉ. थांबलेत की ते समजत नाही. आपण मिली इकडे बिझनेस चालू करणार आहे आणि निखिल पैसे काढायचा बिझनेस. ह्याच्यात ना पैसे टाकतात लोक.
ते काढायचे बघा गाईस. ब्लॉग बघून येलो ह्या भक्ती ताईन काढल्याबरोबर हा मोबाईल काढल्याबरोबर गेलो हा नाहीतर काय. इकडे थांबलोय आम्ही बघा CNG भरायला थांबलोय गाडीमध्ये आणि वातावरण एकदम ढगाळ झालंय आणि बोर पण झालंय थोडंसं. बट ठीक आहे आता जेवायला थांबू कुठेतरी जेवू आणि त्याच्यानंतर मग जाऊ निखिलच्या मावशीकडे जायचं आहे तिकडे जाणार. राहून चिकनमध्ये मस्तपैकी जेवायला. हे बघा इकडे मेन्यू कार्ड जरा तगडं दिसतंय. हे बघा गाईस इकडे माझं आता काम फायनली चालू झालेलं आहे वर्क फ्रॉम हॉटेल. आणि इकडे श्रियन हे ड्राय मागवलेली ना आपण. मी ड्रायच आहे अजून ग्रेव्ही येते. ओके आम्ही मागवलेली तर एवढी आलेली हे नॉर्मलवाली पण आलेली आहे गाईस आमची. मी घेतली आहे पनीर बिर्याणी आणि इकडे चिकन सगळे. व्हिडिओ आय एम टेकिंग बाईट गाईज. चांगले आहे टेस्ट. निखिल टेस्ट काय झालं. अरे तुला वाढलंच ना. गाईज निखिल सोबत स्कॅम झाला. त्याला चिकन बिर्याणीच दिली नाही आणि सगळं चिकन आहे दोघांना वाटून टाकलं त्याने. नाही स्प्राईट गाईज यांनी ना सोलकडी मागवली. तोंड त्याचं बघायला पाहिजे होतं. मिरी किती पाहिजे बस झालं. थांब मी टेस्ट करते. चांगली. तर गाईस तुम्हाला पण इकडे देवगडला येऊन जर जेवायचं असेल तर हे हॉटेल तुम्ही प्रेफर करू शकता. चांगलं आहे टेस्ट वगैरे चांगली आहे. पण सोलकडी पिऊ नका. सोलकडी ठीकठाक आहे. गाईज हे बघा आम्ही कुठे आलो आहे. ओहो गाईज आम्ही आलो आहे आता इकडे पवनचक्की गार्डन. आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आलेलो. त्याच्यानंतर मी आत्ता येते. जेव्हा मी आय थिंक 3री-4थीत असताना आलेले. त्यानंतर आत्ता येते जस्ट. काय आहे इकडे बंजी जंपिंग आहे वाटतं. बघूया व्ह्यू बघा. भारी भारी ना व्ह्यू एक नंबर. आणि एंट्रन्स पण बघा सुंदर केलं आहे. आता आम्ही जातो खाली इकडे. तिथे हार्टमध्ये मिलीला फोटो काढायचा आहे. पण काय व्ह्यू झालो भारी नेले. ढग एवढे भारी आहेत ना डेंजर फोटो इलेले आहेत. आणि इकडे सगळ्या पवनचक्की आहेत. हो भाई हे बघा इकडे बनवलं आहे गझिबो. म्हणजे हा रिअल नाही आहे पण बनवलं आहे त्यांनी तो. आणि इकडचं परिसर एवढा सुंदर आहे ना. एवढी झाडं वगैरे लावली आहेत आणि इथून जो व्ह्यू दिसतो समुद्राचा लाजवाब. म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आहेत बोलायला. आणि इथून ज्या पवनचक्की दिसतात ना त्यांचासुद्धा व्ह्यू खूप सुंदर आहे ना. पण आता सध्या वाटतं बंद आहेत वाटतं. त्यामुळे मला तोवाला व्ह्यू घ्यायचा होता. पण इकडे फोटोशूट चालू आहे वेगळंच. आणि इकडे हा जो सेल्फी पॉईंट आहे हार्टवाला तो माझा खूप जास्त फेवरेट आहे. तर इकडे आता चला मी आता फोटो काढूया मिलीला काढायचा आहे फोटो. बघा एकदम वरून 8% बॅटरी राहिली आहे फक्त. बट मला व्ह्यू दाखवायचा होता तुम्हाला. गाईज रस्ता विसरला. CNG पैसे नव्हते त्याला पाठवून द्यावा काय. तर गाईज आता आम्ही आलो इकडे निखिलच्या मावशीकडे. आणि त्यांच्याकडे टॉमी एक कुत्री आहे ना. कुत्री आहे तर तुम्हाला दाखवते. एवढी क्यूट आहे ना भारी. हाय. मला जायला भीती वाटते. क्यूट आहे जायला. घेतलं ना
हे ना खरी रिअल मध्ये बारीक असतात, केस यांचे झुपकेदार असतात. काय हो सांगतं, काय नाही करू काम का. निखिल इकडे झोपलाय, मला इकडे सांगितलं 5G नेटवर्क असणार म्हणून, आणि स्वतः झोपला. अशी केलेली माझी. आलो इकडे आता भजी खायला. मिलीने मस्तपैकी उचललेली आहे भजी. आणि हे बघा डार्क पार्लेची खातोय आम्ही, डार्क चॉकलेट. कसं लागतं, कडू लागतं की गोड लागतं? कोणाकोणाला आवडतं, हा कोणाकोणाला आवडतं माहिती तरी असतं का काय माहिती कोणा. बागेतलं निखिलच्या मावशीने उगवलेलं आहे, निखिल खातोय. निखिल मी काय मावशी निखिलची. निखिल कसा? तुम्हाला जर परत आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा. हा, होम डिलिव्हरी केली जाईल. आता घरी आले आणि बघा मी दीदीला भेटले. दीदी माझ्याशिवाय कसं गेलं दिवस? खूप छान, बरं वाटलं, खूप शांतता होती आणि मजा आली मला. जाऊ दे गाईस, चालले मी परवा. तर आजचा व्लॉग मी तेच एंड करते. आम्ही गेलेलो मस्तपैकी देवगडला. मी तर किती वर्षांनी गेले, स्कूलमध्ये असताना गेले, त्याच्यानंतर आत्ता गेले. तर म्हणजे फिरायला अशी, बाकीच्या कार्यक्रमांसाठी वगैरे मी जायचे, पण फिरायला अशी गेली. आणि दीदीने काय मला मिस नाही केलं, पण आम्ही दीदीला मिस केलं. तर ठीक आहे, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. आणि